हॅलो हॅलो येते हां. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. मी श्रुती प्रमोदराव भोयर तुम्हा सर्वांचं स्वागत करते फिनिक्स अकॅडमी वर्धावरती. तर आपण मागचं जे लेक्चर घेतलं ते घेतलं प्रयोगवरती. आज आपण काय घेणार आहोत? मराठीचा सर्वात महत्त्वाचा चॅप्टर आहे कोणता? समास. प्रयोगही महत्त्वाचा होता, अलंकारही महत्त्वाचा होता TCS IBPS पॅटर्ननी, आणि आता घेणार आहोत आपण समास. तर बघा, लक्ष द्या. सगळ्यात पहिले बघायचं आपल्याला समास म्हणजे काय. बघा, समास म्हणजे काय. एक मिनिट. समास दोन किंवा अधिक शब्दांमध्ये असलेला संबंध ज्या प्रत्ययाद्वारे दाखवला जातो त्या प्रत्ययाचा लोप करून, बघा, त्या प्रत्ययाचा लोप करून जे दोन शब्द एकमेकांना जोडणे म्हणजे समास होय. आता साधी सोपी व्याख्या म्हणजे बघा, किंवा दोन वेगवेगळ्या शब्दांना जोडण्याच्या पद्धतीस समास असे म्हणतात. ठीक आहे. आता सामासिक शब्दामध्ये घेतलं होतं आपण, दोन वेगवेगळे शब्द असतात त्यांना जोडण्याच्या पद्धतीला काय म्हणतो आपण? समास म्हणतो. आता डाळ वांगे, डाळ वेगळी आहे, वांगे वेगळी आहे, पण डाळ वांगे त्याचा एक शब्द तयार झालाय, त्या जोडण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? इथे समास म्हणतात. दोन वेगवेगळ्या शब्दांना जोडणाऱ्या पद्धतीस समास असे म्हणतात. खालची व्याख्या वरच्या व्याख्येपेक्षा आपल्याला वाचायला सोपी वाटते. वरची सेमच आहे. दोन किंवा अधिक शब्दांमध्ये असलेला संबंध ज्या प्रत्ययाद्वारे दाखवला जातो त्या प्रत्ययाचा लोप करून हे दोन शब्द एकमेकांना जोडणे म्हणजे समास होय. ठीक आहे. आता बघा, एक उदाहरण घेऊ आपण. तर राजपुत्र. ठीक आहे, राजपुत्र. ठीक आहे. तर याचा विग्रह करताना, या सामासिक शब्दाचा आपण विग्रह जेव्हा करतो तर विग्रह करताना काय करतो आपण? राजाचा पुत्र, राजाचा पुत्र. ठीक आहे, हा काय झाला? विग्रह झाला. पण याचा आपण एक शब्द तयार केलाय, सामासिक शब्द एक शब्द तयार केला आहे. तर एक शब्द जेव्हा आपण राजपुत्र तयार केला तेव्हा या विग्रहामधला हा जो चा प्रत्यय आहे हा नाहीसा झाला, म्हणजे नष्ट झाला. ठीक आहे. त्याचा विग्रह करताना राजपुत्राचा आपण विग्रह काय केला? राजाचा पुत्र. ठीक आहे. पण सामासिक शब्द लिहिताना आपण तो जो प्रत्यय लागलेला त्या विग्रहामध्ये, तो जो प्रत्यय लागलाय तो प्रत्यय आपण नष्ट केला, म्हणजे त्या प्रत्ययाचा इथे लोप झालेला आहे. लक्षात आलं? बघा, दोन किंवा अधिक शब्दांमध्ये असलेला संबंध ज्या प्रत्ययाद्वारे दाखविला जातो त्या प्रत्ययाचा लोप करून, झाला तिथे लोप, चाचा लोप झाला, नष्ट झाला तो प्रत्यय, लोप करून हे दोन शब्द एकमेकांना जोडणे. आता मग हा राज होता, हा पुत्र होता, दोन शब्द झाले, त्याच्यापासून काय बनला? राजपुत्र बनला. ठीक आहे. दोन शब्द एकमेकांना जोडणे म्हणजे समास होय. जेव्हा उदाहरण घेतलं आपण, उदाहरण घेतल्यानंतर राजपुत्राचं उदाहरण घेतलं आपण, उदाहरण घेतल्यानंतर ती व्याख्या आपल्याला बरोबर लक्षात आली. ठीक आहे. आणि खालची सोपीच आहे. दोन वेगवेगळ्या शब्दांना जोडणाऱ्या पद्धतीस समास असे म्हणतात. लक्षात आलं? त्यानंतर बघा, आता सामासिक शब्द हे आपण आधीच्या लेक्चर मध्ये सुद्धा घेतलं. सामासिक शब्द काय आहे? दोन वेगवेगळे शब्द जोडून जो एक नवीन शब्द तयार होतो. राजा आणि पुत्र हे दोन वेगवेगळे शब्द झाले आणि त्यापासून एक शब्द तयार झाला, तो कोणता? राजपुत्र. ठीक आहे. राजपुत्र म्हणजे तो शब्द काय झाला? सामासिक शब्द झाला. दोन वेगवेगळे शब्द जोडून जो एक नवीन शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. आता किंवा मध्ये आणखी दुसरी डेफिनेशन बघा. दोन वेगवेगळ्या शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक नवीन जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. जो एक नवीन जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. आता बघा उदाहरणार्थ मध्ये मामे बहीण, मामाकडून असलेली बहीण. ठीक आहे. मामे बहीण, मामा वेगळं बहीण वेगळं, दोन शब्द आले, दोन शब्द मिळून एक शब्द तयार झालाय, त्याला काय म्हणतो आपण? सामासिक शब्द. मामे बहीण. इथे डाळ वेगळा आहे, कांदा वेगळा आहे, पण एक शब्द तयार कोणता झाला? डाळ कांदा. राजपुत्र आताच बघितला आपण, इथे आई वेगळी बाबा वेगळा आहे, पण आई बाबा मिळून एक शब्द सामासिक शब्द तयार झालेला आहे. नंतर बघा डाळ वांगे, डाळ वेगळा आहे, वांगे वेगळं आहे आणि एक सामासिक शब्द तयार झालाय, कुठला? डाळ वांगे. लक्षात आलं? तर दोन शब्द दोन शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक नवीन शब्द तयार होतो त्याला काय म्हणतो आपण? सामासिक शब्द. लक्षात आलं? त्यानंतर बघा, आता विग्रह म्हणजे काय? विग्रह म्हणजे काय? तर सामासिक शब्दाचा विग्रह काय असतो बघा. एखाद्या सामासिक शब्दाची फोड करून, ठीक आहे, एखाद्या सामासिक शब्दाची फोड करून दाखविल्या जाणाऱ्या पद्धतीला विग्रह म्हणतात. लक्षात आलं? आता आपण घेतलं तर राजपुत्र, त्याची फोड केली, राजपुत्राची आपण फोड केली, काय झाली? राजाचा पुत्र. ठीक आहे. तर राजपुत्राचा विग्रह काय झाला? राजाचा पुत्र. लक्षात आलं?
एखाद्या सामासिक शब्दाची फोड करून दाखवल्या जाणाऱ्या पद्धतीला विग्रह म्हणतात, किंवा विग्रह म्हणजे सामासिक शब्दांची कमीत कमी शब्दात केलेली फोड होय, कमीत कमी शब्दात केलेली फोड होय. नंतर बघा आता सामासिक शब्द या साइडने घेतले, हे आहे सामासिक शब्द आणि हे काय आपलं विग्रह आहे, सामासिक शब्दाचा विग्रह. इथे काही उदाहरण घेतले आपण बघा. आता राजपुत्र हा काय झाला, सामासिक शब्द झाला. त्याचा विग्रह करताना कसा केला आपण, राजाचा पुत्र, राजाचा पुत्र. सामासिक शब्द कोणता, राजपुत्र. विग्रह करताना काय केलं, राजाचा पुत्र. त्यानंतर बघा डाळ वांगे. ठीक आहे, डाळ वांगेचा विग्रह कसा करू आपण, डाळ घालून केलेले वांगे म्हणजेच डाळ वांगे. लक्षात आलं. आई बाबा, आई बाबा म्हणजे विग्रह करताना काय म्हणू आपण, आई आणि बाबा, आई आणि बाबा. ठीक आहे, आई किंवा बाबा म्हणू का, नाही, किंवा म्हणजे ते विकल्प मध्ये आलं. काय झालं, हे आई आणि बाबा म्हणजे कशामध्ये आलं, ते हा याचा विग्रह झालाय आई बाबाचा. नंतर बघा साखर आंबा, साखर आंबा म्हणजे साखर घालून केलेला आंबा म्हणजे काय, साखर आंबा, साखर घालून केलेला आंबा. नंतर पोळीपाट, पोळीपाटचा विग्रह कसा करू, पोळीसाठी पाट. पोळीपाटचा विग्रह काय होतो, पोळीसाठी पाट. नंतर बघा सत्यासत्य, सत्यासत्याचे काय होते, सत्य किंवा असत्य. त्याचा विग्रह काय होईल, सत्यासत्याचा सत्य किंवा असत्य, सत्यासत्य. ठीक आहे. त्यानंतर डाळ पोहे, कांदा पोहे, कांदा पोहे म्हणजे काय झालं, कांदा घालून केलेले पोहे म्हणजेच काय, कांदा पोहे. नंतर बघा आमरण, आमरण म्हणजेच काय, त्याचा विग्रह काय होईल, मरेपर्यंत, मरण येईपर्यंत म्हणजेच आमरण. लक्षात आलं. इकडल्या साईडचे सामासिक शब्द होते, तिकडल्या साईडचा त्याचा काय होता, विग्रह होता. लक्षात आलं. नंतर बघा आता ही तुम्हाला क्लिअर झालं असेल, सामासिक शब्द काय, विग्रह काय, त्यानंतर आपलं समास म्हणजे काय, लक्षात आलं एवढं. नंतर बघा समासाची आता वैशिष्ट्ये काय आहे, समासाची वैशिष्ट्ये काय आहे. बघा सामासिक शब्द हा दोन शब्द मिळून तयार होतो. लक्षात आलं ना, आधी बोलताना बोलली सामासिक शब्द हा दोन शब्द मिळून तयार होतो. पहिल्या शब्दाला पहिले पद, पहिल्या शब्दाला पहिले पद व दुसऱ्या शब्दाला दुसरे पद म्हणतात. आता बघा उदाहरणामध्ये घेऊ आपण. सामासिक शब्द हा दोन शब्द मिळून तयार होतो. पहिल्या शब्दाला पहिले पद आणि दुसऱ्या शब्दाला दुसरे पद म्हणतात. आता उदाहरण घेतलं आपण इथे आई बाबा. ठीक आहे, तर आई काय झालं, पहिलं पद झालं. बघा आई काय झालं, पहिलं पद. ठीक आहे, त्याला आपण त्याला पूर्वपद म्हणतो. पहिल्या पदालाच काय म्हणतो आपण, पूर्वपद म्हणतो. आणि बाबा, बाबा काय झालं, दुसरे पद झालं म्हणजे काय, उत्तर पद. ठीक आहे, लक्षात आलं. पहिलं पद काय येईल, आई येईल, दुसरं पद काय येईल, बाबा येईल. प्रत्येक सामासिक शब्दामध्ये पहिलं पद हे म्हणजे जे आहे पहिला शब्द तो पहिले पद येईल आणि जो दुसरा शब्द आहे तो काय दुसरे पद येईल. लक्षात आलं. त्यानंतर बघा आमरण. ठीक आहे, आमरण. आता हा एक शब्द आहे. आमरण मधला आ काय झाला, पहिला पद झाला. आ काय झालं, पहिलं पद झाला आणि मरण काय झालं, दुसरं पद झालं. ठीक आहे, दुसरं पद, पहिला शब्द हा पहिलं पद, दुसरा शब्द हा दुसरे पद. एवढं लक्षात आलं. नंतर बघा सामासिक शब्दाचे लिंग. हे मी आधीच्या पण एका चॅप्टर घेताना मी तुम्हाला सांगितलं होतं सामासिक शब्द काय असते आणि सामासिक शब्दाचे लिंग कसे ओळखायचे. बघा सामासिक शब्दाचे लिंग दुसऱ्या शब्दावरून ठरवतात. हे आधी बोलली होती मी. सामासिक शब्दाच्या दुसऱ्या शब्दावरून त्या शब्दाचं लिंग ठरवल्या जाते. तर बघा उदाहरणार्थ मध्ये काय, डाळ वांगे. डाळ वांगे मधलं पहिलं पद काय आहे, डाळ. पहिलं पद काय आहे, डाळ. दुसरं पद काय आहे, वांगे. तर इथे काय म्हटलंय, सामासिक शब्दाचे लिंग त्या शब्दाच्या दुसऱ्या पदावरून ठरते. दुसरं पद म्हणजे काय, दुसरा शब्द. ठीक आहे, दुसरा शब्द कुठे आहे, इथे वांगे. वांगे. ठीक आहे, तो म्हटलं तर पुल्लिंगी येईल, ती म्हटलं तर स्त्रीलिंगी येईल आणि ते म्हटलं तर नपुंसकलिंगी येईल. लक्षात आलं. वांगे तो वांगे म्हणतो का किंवा ती वांगे म्हणतो का आपण, नाही, ती वांगी म्हणतो पण ती वांगे नाही म्हणत आपण. ठीक आहे, तर काय झालं तर ते वांगे, ते वांगे. तर लिंग काय होईल त्याचं, नपुंसकलिंगी. लिंग काय होईल, नपुंसकलिंगी, कारण की ते मॅच झालाय. लक्षात आलं. नंतर राधाकृष्ण. ती कृष्णा होते, ती कृष्णा. कृष्णा आता मुलींचंही नाव असते, मुलांचंही नाव असते. तर बघा तो कृष्ण. ठीक आहे, इथं राधाकृष्ण पाहिजे इथे, हा हे कृष्णा नको, राधाकृष्ण.
तर ती कृष्ण म्हणतो का नाही, ते कृष्ण म्हणतो का नाही म्हणत आपण, तर काय झालं, तो कृष्णा. तो कृष्ण म्हणजेच काय झालं, पुलिंगी. त्यानंतर बघा मायबाप, मायबापामधलं दुसरं पद कोणतं आहे, तर बाप आहे. तर बापला आपण ती बाप म्हणतो का नाही, ते बाप म्हणतो का नाही, त्याला काय म्हणतो आपण, तो बाप. तो बाप म्हणजे काय झालं इथे, पुलिंगी. लक्षात आलं. सामासिक शब्दाचं लिंग हे त्याच्या दुसऱ्या शब्दावरून ठरविल्या जाते. नंतर बघा कांदा पोहे, पोहे, ठीक आहे, ती पोहे म्हणतो का नाही, किंवा तो पोहे म्हणतो का, तो पोहा म्हणू शकतो, पण ते म्हणजे हे म्हणू शकतो का आपण, तो पोहे म्हणू शकतो का नाही. तर इथे काय मॅच होते, ते पोहे, ते पोहे. ते आलं तर काय होते, ते नपुसक लिंगी होते. ती आलं तर स्त्रीलिंगी होते, तो आलं तर पुलिंग होते. ठीक आहे. तर कांदा पोहे, ते पोहे म्हणजे काय झालं, नपुसक लिंगी झालं. लक्षात आलं. त्यानंतर बघा याच्यावर प्रश्न येते, जे सामासिक शब्द आहे त्याचं जर लिंग ओळखायचं असलं तर आपल्याला प्रश्न येतो असा की सामासिक शब्दाचं लिंग ओळखा. आपल्याला माहितीच नसते कसं ओळखायचं. ठीक आहे. तर त्याच्या दुसऱ्या पदावरून म्हणजे दुसऱ्या शब्दावरून त्या शब्दाचं सामासिक शब्दाचं लिंग ओळखल्या जाते. त्यानंतर बघा साखर आंबा, आंबा हे दुसरं पद झालं, तो आंबा, तो आंबा काय झालं, पुलिंगी झालं. डाळ भाजी, तो भाजी म्हणतो का नाही म्हणत, म्हणजे काय झाली तर ती भाजी म्हणजे स्त्रीलिंगी झालं. भाजी पोळी, ती पोळी, तो पोळी म्हणतो का नाही, ते पोळी म्हणतो का नाही, म्हणजे काय झालं भाजी पोळी, पोळी काय झालं, ती पोळी म्हणजेच स्त्रीलिंगी झालं. त्यानंतर बघा इडली सांबार. ठीक आहे. इडली सांबार, आता तो सांबार म्हणतो आपण, ती सांबार म्हणतो का नाही म्हणत, म्हणजे इडली सांबारला काय लागलं, तो लागलं. तो सांबार म्हणजेच कशामध्ये गेलं, पुलिंगी मध्ये गेलं. लक्षात आलं. सामासिक शब्दाचं लिंग कसं ओळखायचं हे लक्षात आलं. पहिल्या शब्दाला आपण पहिले पद म्हणतो, दुसऱ्या शब्दाला आपण दुसरे पद म्हणतो, हे लक्षात आलं. त्यानंतर बघा समासाचे आता प्रकार किती आहे, समासाचे टोटल प्रकार किती आहे. पहिला प्रकार काय आहे, अव्ययी भाव समास. ठीक आहे. अव्ययी भाव समास मध्ये पहिले पद महत्वाचे असते. ठीक आहे. अव्ययी भाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे असते, म्हणजे इथे पहिले पद आपण इथे काय लिहायचं, पूर्व पद प्रधान. पहिल्या पदलाच काय म्हणते, पूर्व पद प्रधान. पहिले पद महत्वाचे म्हणजेच पूर्व पद प्रधान. बघा हा शब्द येऊ शकतो, पूर्व पद प्रधान, प्रधान. ठीक आहे. आणि इथे दुसरे गौण असते, दुसरे गौण, दुसरे गौण. हे लक्षात ठेवायचं, याच्यावरती प्रश्न येते, चुकी बरोबर वरती प्रश्न येते. लक्षात आलं. बघा आता अव्ययी भाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे असते. त्याच्यामध्ये आता कोणते कोणते शब्द येते बघा, संस्कृत उपसर्ग साधित. ठीक आहे. संस्कृत उपसर्ग साधित शब्द येतात, फारशी उपसर्ग साधित शब्द येतात, त्यानंतर द्विरक्तीवाले शब्द येतात. द्विरक्तीवाले शब्द म्हणजे पुन्हा पुन्हा डबल डबल आलेले शब्द. लक्षात आलं. त्यानंतर बघा तत्पुरुषी समास. तत्पुरुषी समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते, म्हणजे इथे आपण लिहू उत्तर पद प्रधान, उत्तर पद प्रधान. ठीक आहे. यालाच काय म्हणतो आपण, दुसरे पद महत्वाचे, याला काय म्हणतो आपण, उत्तर पद प्रधान. लक्षात आलं. आणि याच्यामध्ये पहिले गौण असते, पहिले पद गौण असते, पहिले गौण. ठीक आहे. याच्यामध्ये आता तत्पुरुषी समासाचे आपण आपल्याला काय बघायचे, प्रकार बघायचे. ठीक आहे. टोटल किती 7 प्रकार आहे. एक आहे विभक्ती तत्पुरुषी समास, एक आहे अलुक तत्पुरुषी समास, नंतर आहे उपपद तत्पुरुषी समास, कर्मधारय तत्पुरुषी समास, आणि इथे नत्र नाहीये, इथे नन आहे, हा नत्र नाहीये, नन. ठीक आहे. नन तत्पुरुषी समास. त्यानंतर बघा द्विगु तत्पुरुषी समास, त्यानंतर मध्यमपद लोपी समास. हे झाले 2 प्रकार. तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे असते. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे असते. त्याचे प्रकार किती आहेत, 3. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व समास. लक्षात आलं. त्यानंतर चौथा प्रकार आहे बहुर्वी समास. दोन्ही पदावरून तिसराच अर्थ, म्हणजे दोन्ही पद महत्वाचे नाही, तिसराच अर्थ. आता इथे लिहून देते मी, दोन्ही महत्वाचे नाही, 1 मिनिट, महत्वाचे नाही म्हणजेच काय, दोन्ही पदावरून तिसराच अर्थ निघतो, म्हणजेच दोन्ही पद महत्वाचे नाही राहणार. नंतर बघा बहुर्वी समासाचे प्रकार, विभक्ती बहुर्वी समास, नत्र बहुर्वी समास, सहबहुर्वी समास आणि प्रादि बहुर्वी समास. लक्षात आलं. आता हे काय झाले, आपले समासाचे प्रकार झाले. तर आज आपल्याला 4ही प्रकार घेणं पॉसिबल होणार नाही, आपण 2 प्रकार घेऊ. कुठले, पहिले एक घेऊ अव्ययी भाव समास आणि दुसरा घेऊ तत्पुरुषी समास.
ठीक आहे. अव्ययीभाव समासामध्ये कोणतं पद महत्वाचं आहे? पहिलं पद म्हणजे पूर्वपद प्रधान आणि दुसरे गौण. आणि अव्ययीभाव समासामध्ये काय बघायचं आहे? अव्ययीभाव समासामध्ये हे 7 प्रकार बघायचे त्याचे. याच्यामध्ये अव्ययीभाव समासामध्ये काय आपलं तत्पुरुषी समासाचे 7 प्रकार बघायचे आहे. तत्पुरुषी समासामध्ये काय होणार? दुसरे पद महत्वाचे राहील म्हणजे उत्तर पद प्रधान राहील आणि पहिले गौण राहील. तर हे 2 आपल्याला प्रकार आज बघायचे आहे म्हणजे क्लिअर करायचे आहे. आणि दुसऱ्या येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण जमलं तर उद्या आपण याचे म्हणजे पूर्ण समासच कंप्लीट करून टाकू उद्यापर्यंत. उद्या आपण हे 2 प्रकार घेऊन घेऊ, कोणता? द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. लक्षात आला? आता बघू आपण पहिला प्रकार कोणता आहे आपला? अव्ययीभाव समास. बघा, पहिला आहे अव्ययीभाव समास. जेव्हा समासातील पहिले पद महत्वाचे असते म्हणजे पूर्वपद प्रधान, ठीक आहे, पूर्वपद प्रधान महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रिया विशेषण अव्यय म्हणून होतो. व या सामासिक शब्दाचा वापर काय होतो? क्रिया विशेषण अव्यय म्हणून होतो. अशा समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात. आता बघा, लक्षात आली डेफिनेशन? ज्या समासातील पहिले पद महत्वाचे असते म्हणजे पूर्वपद प्रधान असते, या सामासिक शब्दाचा वापर क्रिया विशेषण अव्यय म्हणून होतो. अशा समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात. अव्ययीभाव समासात खालील शब्द येतात. आता कोणते कोणते? पहिला कोणता होता आपला? संस्कृत उपसर्ग साधित, नंतर फारशी उपसर्ग साधित आणि द्विरक्तीवाले शब्द होता. आता बघा, आपण काय बघायचं आपल्याला? संस्कृत उपसर्ग साधित. संस्कृत उपसर्ग साधित म्हणजे आता याच्यामध्ये बघा कोणते उपसर्ग आहेत? तर हे आहे आ, यथा आणि प्रति. हे 3 उपसर्ग आहेत. आ, यथा, प्रति. आ पासून सुरू होणारे शब्द, यथा पासून सुरू होणारे शब्द आणि प्रति पासून सुरू होणारे शब्द कशामध्ये येईल? संस्कृत उपसर्ग साधित शब्दामध्ये येईल. लक्षात आलं? बघा आता आ पासून कोणते कोणते शब्द होतात? आमरण, आजीवन, आक्रोश, आजन्म, आवृत्ती, आदर्श, आगमन, आसूड, आकर्ण, आलेख, आकांक्षा म्हणजे आ पासून सुरू होणारे सर्व शब्द संस्कृत उपसर्ग साधित मध्ये येईल. आणि हा कशाचा प्रकार झाला किंवा कशामध्ये येतो? तर अव्ययीभाव समासामध्ये येते. लक्षात आलं? त्यानंतर यथापासून सुरू होणारे यथाशक्ती, यथा जीवन, यथामती, यथा इच्छा, यथाक्रम, यथा न्याय, यथेच्छ हे शब्द कशामध्ये? संस्कृत उपसर्ग साधीमध्ये. नंतर बघा प्रति, प्रतिकार, प्रतिदिन, प्रतिबिंब, प्रतिरोध, प्रत्येक, प्रतिक्रिया, प्रतिध्वनी, प्रतिसाद, प्रतिगामी, प्रतिनिधी, प्रतिकृती. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं, एवढे शब्द तर आपल्याला येऊनच जाते, ऑप्शन वरून पण आपण जातो. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की संस्कृत उपसर्ग साधित मध्ये कोणते कोणते उपसर्ग येते? 3 उपसर्ग येते. कोणते? आ, यथा आणि प्रति. ठीक आहे, तुम्हाला हेच लक्षात ठेवावं लागेल. हे 3 उपसर्ग तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, त्यावरून तुमचं उत्तर आरामात येऊन जाईल. लक्षात आलं? त्यानंतर बघा, त्यानंतर काय आहे? फारशी उपसर्ग साधित. फारशी उपसर्ग कोणते कोणते आहे? गैर, बे, बिन, हर, दर. ठीक आहे, बघा, गैर, बे, बिन, हर, दर हे कोणते झाले? फारशी उपसर्ग झाले. आता याच्यापासून, या फारशी उपसर्गापासून तयार होणारे शब्द कोणते? गैर पासून बघा, गैरहजर, गैरवापर, गैरवर्तन, गैरसमज, गैरसोय, गैरव्यवहार आणि गैरकायदा. ठीक आहे. बे पासून कोणते? बेशुद्ध, बेकायदा, बेजबाबदार. इथे बेजबाबदार, हा, बेशिस्त, इथे बेशिस्त पाहिजे. बेशरम, बेरोजगार, बेकारी, बेहिशोब, बेईमान, बेकाम, बेभान, बेधडक, बेमालूम, बेलाशक. ठीक आहे. त्यानंतर बिन पासून कोणते आहेत? बिन पासून कोणते आहे? बिनडोक, बिनधास्त, बिनपगारी, बिनचूक, बिनशर्त, बिनफुकट. ठीक आहे. बिनबोभाट, बिनकामी आणि बिनडोक. ठीक आहे. बे पासून, बिन पासून, गैर पासून. त्यानंतर बघा हर पासून, हर रोज. हर पासून सुरुवात होणारे शब्द कोणते? हर रोज, हर दिन, हर एक, हर साल, हर हमेश. ठीक आहे. त्यानंतर बघा दर पासून कोणते सुरुवात होते? दररोज, दर साल, दर शेकडा, दरवार, दरवर्षी, दरवेळी, दरडोई आणि दरमजल. म्हणजे फारशी उपसर्गामध्ये कोणते शब्द येईल? फारशी उपसर्ग साधित शब्दामध्ये कोणते शब्द येईल? ज्या शब्दाला कोणते उपसर्ग लागू येईल? गैर, बे, बिन आणि हर, दर. हे शब्द जर उपसर्ग असेल तर ते सगळे शब्द कशामध्ये येईल? फारशी उपसर्ग साधित शब्दामध्ये. लक्षात आलं? याच्यामध्ये काय होतं? संस्कृत मध्ये आ, यथा, प्रति. ठीक आहे. उपसर्ग कोणते होते? आ, यथा, प्रति. आणि फारशी मध्ये कोणते आहे? गैर, बे, बिन, हर, दर. लक्षात आलं? त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? द्विरक्तीवाले शब्द. ठीक आहे.
द्विरक्तीवाले शब्द म्हणजे मी बोलताना आधी बोलली पुन्हा पुन्हा डबल येणारे शब्द. आता कोणते कोणते रिपीट झालेले? आपोआप, क्षणोक्षणी, मालामाल, टकाटक, दारोदार, गल्लोगल्ली, पाठोपाठ, टप टप, चिवचिव, फटाफट, गावोगाव, मधोमध, माणसोमानशी, जन्मोजन्मी. ठीक आहे, द्विरक्तीवाले शब्द म्हणजे कोणालाही लक्षात येईल, इझिली उत्तर येऊ जाईल कोणाचं, पुन्हा पुन्हा रिपिटेशन झालेले शब्द, रिपीट झालेले शब्द हे कशामध्ये येईल? द्विरक्तीवाले शब्दामध्ये येईल. लक्षात आलं? अव्ययीभाव समासामध्ये संस्कृत उपसर्ग साधित, फारशी उपसर्ग साधित आणि द्विरक्तीवाले शब्द. संस्कृत मध्ये कोणते उपसर्ग येईल? आ, यथा, प्रति या उपसर्गापासून सुरू होणारे शब्द कशामध्ये येईल? संस्कृत उपसर्ग साधित मध्ये येईल. फारशी उपसर्ग साधित मध्ये कोणते उपसर्ग येईल? गैर, बे, बिन, हर, दर या उपसर्गापासून जर सुरुवात असेल, त्या शब्दाची सुरुवात असेल तर ते शब्द कशामध्ये येईल? फारशी उपसर्ग साधित मध्ये येईल. आणि नंतर कोणते पाहिले आपण? द्विरक्तीवाले शब्द, पुन्हा पुन्हा रिपिटेशन झालेले शब्द ते कशामध्ये येईल? द्विरक्तीवाले शब्दामध्ये येईल. लक्षात आलं? आता बघायचं आपल्याला तत्पुरुषी समास. ठीक आहे, समासाचा दुसरा प्रकार कोणता? तत्पुरुषी समास. बघा, ज्या समासात दुसरे पद महत्वाचे म्हणजेच उत्तर पद प्रधान, उत्तर पद प्रधान आणि याच्यामध्ये काय होईल? पहिले गौण राहील, पहिले गौण. ठीक आहे, बघा तत्पुरुषी समास, ज्या समासात दुसरे पद महत्वाचे म्हणजे उत्तर पद प्रधान राहील व त्याच्या विग्रहामधील मधातील पद, विग्रहामधील मधातील पद गाळले असता जो सामासिक शब्द तयार होतो त्याला तत्पुरुषी समास असे म्हणतात. इथे काय होईल? मधातील पद गाळल्या जाईल. लक्षात आलं? ज्या समासात दुसरे पद महत्वाचे म्हणजे उत्तर पद प्रधान, हे शब्द लक्षात ठेवा, त्याच्यासाठीच लिहून देते मी. उत्तर पद प्रधान असते व त्याच्या विग्रहामधील मधातील पद गाळले असता जो सामासिक शब्द तयार होतो त्याला तत्पुरुषी समास असे म्हणतात. आता बघा, तत्पुरुषी समासाचे एकूण किती प्रकार आहे? 7 प्रकार आहे. ठीक आहे, टोटल किती प्रकार आहे तत्पुरुष समासाचे? 7 प्रकार आहे. आता बघा तत्पुरुषी समास आता कोणते कोणते प्रकार आहे आपल्याला ते बघायचं आहे. पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुषी समास. पहिला प्रकार कोणता? विभक्ती तत्पुरुषी समास. त्यानंतर आहे आपला अलुक तत्पुरुषी समास, नंतर आहे उपपद तत्पुरुषी समास, कर्मधारे तत्पुरुषी समास, त्यानंतर नन तत्पुरुषी समास. इथे हे द्या पाहिजे नन, चुकी इथे नत्र झालाय आणि त्याला वाचताना नत्र वाचायचंही नाही, ते त्र नाहीये, नन आहे. ठीक आहे, नन तत्पुरुषी समास. त्यानंतर कोणता आहे? द्विगु तत्पुरुषी समास. त्यानंतर आहे मध्यम पदलोपी समास. हे किती आहे? तत्पुरुषी समासाचे 7 प्रकार आहे. लक्षात आलं? आता आपल्याला बघायचं आहे विभक्ती तत्पुरुषी समास. ठीक आहे, तर विभक्ती तत्पुरुषी समास काय आहे? बघा, विभक्ती तत्पुरुषी समास ज्या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर पहिल्या पदाला विभक्ती प्रत्यय, पहिलं पद, पहिला शब्द त्यालाच काय म्हणतो? पहिलं पद, दुसरा शब्द दुसरं पद. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर पहिल्या पदाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून येत असेल तर त्या समासाला विभक्ती तत्पुरुषी समास असे म्हणतात. तर त्या समासाला विभक्ती तत्पुरुषी समास असे म्हणतात. आता इकडे काय दिलाय? सामासिक शब्द, तिकडे दिलाय त्याचा विग्रह. आता बघा, उदाहरणार्थ घेतले आपण राजपुत्र, राजाचा पुत्र, चा लोप झालाय, चा या प्रत्ययाचा लोप झालाय, म्हणजे उदाहरण कशात झालं? ते विभक्ती तत्पुरुषी समासाचं. त्यानंतर पोळीपाठ, पोळीसाठी पाठ, पोळीसाठी पाठ. साठी कशामध्ये येते? चतुर्थी मध्ये येते, चतुर्थी, चतुर्थी मध्ये येते. ठीक आहे, साठी. बाकी तर तुम्हाला माहितच आहे साठी. आणि हे जे तिल आहे ना, तिल कशामध्ये? सप्तमी मध्ये येते, सप्तमी. ठीक आहे, इथेच मुलं कन्फ्युज होतात. साठी कशामध्ये येते? चतुर्थी मध्ये येते. तिल कशामध्ये येते? सप्तमी मध्ये येते. बघा, पोळीपाठ, पोळीसाठी पाठ, साठीचा लोप झाला इथे. गाय रान, गायीसाठी रान, साठीचा लोप झालाय. म्हणजे हे कशाचे उदाहरण झालंय? विभक्ती तत्पुरुषी समासाचे. व्याख्या बघून घ्या. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर पहिल्या पदाला, ठीक आहे, पहिल्या पदाला प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? विभक्ती तत्पुरुषी समास असे म्हणतो. आता इथे मी विग्रह केलं होतं. ठीक आहे, चा, साठी, हे इथे साठी, हे विग्रह केले होते म्हणून हे झाले होते. पण सामासिक शब्द करताना काय होते? या शब्दाचा इथे लोप होतो, म्हणजे हे नाहीसे होते. ठीक आहे,
काय होते, नाहीसे होते. पण त्याचा विग्रह करताना कसा करायचा, एक मिनिट, विग्रह करताना कसा करायचा, राजपुत्राचा राजाचा पुत्र, पोळी पाठ, पोळीसाठी पाठ. इथे काय झालंय, पहिल्या शब्दाला प्रत्यय लागून आलाय बघा. राजा पहिल्या शब्दाला प्रत्यय आला, पोळी, पोळीसाठी पहिल्या शब्दाला प्रत्यय लागून आलाय, म्हणजे ते काय झालं, विभक्ती तत्पुरुषी समास. जर पहिल्या पदाला प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून येत असेल तर तो प्रकार कशाचा झाला, ते शब्द कशाचा झालाय, विभक्ती तत्पुरुषी समासाचा तो उदाहरण झालाय बघा. गाय रान, गायीसाठी रान पहिल्या शब्दाला लागून आलाय. घर जावाई, घरातील जावाई पहिल्या शब्दाला लागलाय. पान कोंबडा, पाण्यातील कोंबडा. विद्यालय, विद्येचे आलय, आलय म्हणजेच काय होते, घर होते, आलय म्हणजेच घर. कृष्णाश्रित म्हणजे कृष्णाला आश्रित, कृष्ण बघा पहिल्या शब्दाला आलाय प्रत्यय, कृष्णाला आश्रित. नंतर बघा धर्मवेड, धर्माचे वेड, ठीक आहे. पण इथे काय होते, सामासिक शब्द तयार करताना त्या विग्रहामधील जे प्रत्यय असते किंवा शब्दयोगी अव्यय असते त्याचा लोप होतो, म्हणजे ते नष्ट होते, तेव्हा कुठे सामासिक शब्द तयार होतो. कर्जमुक्त, कर्जातून मुक्त. हुन उनतून कशामध्ये येते, हुन जर हुन उनतून अशी जर प्रत्यय येत असेल तर ते पंचमी मध्ये येते, ठीक आहे. पिंपळ पान, पिंपळाचे पान, ठीक आहे. ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित. आमराई, आंब्याची राई, म्हणजे पहिल्या शब्दाला इथे प्रत्यय लागला आहे, म्हणजे काय झालं, ते विभक्ती तत्पुरुषी समास जर पहिल्या शब्दाला प्रत्यय लागला असेल तर. नंतर बघा चिंताग्रस्त, चिंतेने ग्रस्त, इथे पहिल्या शब्दाला ने लागलाय प्रत्यय. सूर्यप्रकाश, सूर्याचा प्रकाश, पहिल्या शब्दालाच चा हा प्रत्यय लागलेला आहे. आता डेफिनेशन बघा, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर पहिल्या पदाला विभक्ती प्रत्यय लागून येत असेल किंवा शब्दयोगी अव्यय लागून येत असेल तर त्या समासाला विभक्ती तत्पुरुषी समास असे म्हणतात. लक्षात आलं. नंतर बघा दुसरा, आता हे उदाहरण बघा, मतिमंद, मतीने मंद पहिल्या शब्दाला प्रत्यय लागून आला. लक्ष्मीकांत, लक्ष्मीचा कांत, कांत म्हणजे काय, पती, कांत म्हणजे काय झालं, पती झालं. हे समानार्थी शब्द पण लक्षात ठेवायचे. लक्ष्मीचा इथे चा लागून आलं. जाती भ्रष्ट, जातीने भ्रष्ट पहिल्या शब्दाला म्हणजे पहिल्या पदाला प्रत्यय लागून आलाय. जर पहिल्या पदाला प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून येत असेल तर ते कशाचं उदाहरण झालं, विभक्ती तत्पुरुषी समासाचं. नंतर बघा सेवानिवृत्त, सेवेतून निवृत्त पंचमी मध्ये गेलं ते सेवेतून निवृत्त, पहिल्या पदाला इथे प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर बघा गर्भ श्रीमंत, गर्भापासून श्रीमंत, इथे पहिल्या शब्दाला प्रत्यय लागलाय. बाईल वेडा, बाईसाठी वेडा, ठीक आहे. साठी म्हणजे इथे पहिल्या शब्दाला इथे प्रत्यय लागलाय, म्हणजे कशाचं उदाहरण झालं, विभक्ती तत्पुरुषी समासाचं. लक्षात आलं. विभक्तीच्या 8 प्रकारांपैकी 6 प्रकारचे प्रत्यय लावून सामासिक शब्द तयार करता येते. विभक्तीच्या 8 प्रकारांपैकी 6 प्रकारचे प्रत्यय लावून सामासिक शब्द तयार करता येते. विभक्तीचे टोटल प्रकार किती आहे, 8 आहे, पण त्याच्यातले 6 प्रकार, ठीक आहे, 6 प्रकारचे प्रत्यय लावून एक म्हणजे सामासिक शब्द तयार करता येते. त्यामुळे विभक्ती तत्पुरुष समासाचे पुन्हा 6 पोट प्रकार पडतात. 6 पोट प्रकार पडतात. आता ते पोट प्रकार कोणते ते बघायचं आहे. सामासिक शब्दात दुःख प्राप्त, बघा हा सामासिक शब्द घेतलाय. दुःख प्राप्तचा विग्रह करताना काय केलं, दुःखाला प्राप्त, ठीक आहे. दुःख प्राप्तचा विग्रह करताना काय केलं, दुःखाला प्राप्त. ला हा प्रत्यय कोणत्या याच्यामध्ये येते, विभक्तीमध्ये येते, द्वितीयामध्ये येते, सला नाते, ठीक आहे. द्वितीयामध्ये ला हा प्रत्यय येते म्हणजे द्वितीया तत्पुरुष समास झाला. हे आहे पोट प्रकार. हे कशाचे पोट प्रकार आहे, विभक्ती तत्पुरुष समासाचे 6 पोट प्रकार आहे, हे आपल्याला बघायचे आहे. आधी मी बोलताना जे उदाहरण दिलं ते कशामध्ये येईल, त्या प्रत्ययानुसार ते कशामध्ये येईल, कोणत्या विभक्तीमध्ये येईल ते सुद्धा तुम्हाला सांगितलं. तिल, तिल जर येत, आता सप्तमीचे आपण कोणते कोणते प्रत्यय पाहिले शिकताना आधी आपण बघितलं, आ ई त, आ ई त हे काय असेल, सप्तमीचे प्रत्यय असेल, ठीक आहे. सला नाते चतुर्थीचे असेल, पण आपण कधी साठी चतुर्थीमध्ये ऐकलं होतं का, नाही, पण साठी सुद्धा चतुर्थीमध्ये जाते. आणि तिल जर शेवटी तिल लागून येत असेल तर ते कशामध्ये जाते, सप्तमी मध्ये जाते. बघा ला प्रत्यय लागलाय म्हणजे द्वितीय तत्पुरुष समास मध्ये जाईल, ठीक आहे. आता त्याचंच उदाहरण बघा, कृष्णाश्रित म्हणजे कृष्णाला आश्रित, कृष्णाला आश्रित म्हणजे ते सुद्धा द्वितीयामध्ये गेलं. देशगत, देशाला गत, ठीक आहे, हे सुद्धा कशामध्ये गेलं, द्वितीय तत्पुरुष समास मध्ये गेलं. त्यानंतर बघा भक्तिवश, ठीक आहे, भक्तीने वश, ने लागलाय म्हणजे कशामध्ये जाईल, तृतीयामध्ये जाईल, ने लागलाय, ठीक आहे. नी ए शी, ठीक आहे, हे कशामध्ये येईल, ने शी कशामध्ये येईल, तृतीयामध्ये येईल, तृतीया तत्पुरुष समास मध्ये. आता त्याचे उदाहरण बघा काय आहे, तोंडपाठ,
तोंडाने पाठ, ने प्रत्यय लागलाय तृतीयामध्ये येईल. दर्यार्ध, त्यानंतर गुणहीन, आपण म्हणतो ना गुणानेहीन, गुणहीन, ठीक आहे, हे कशामध्ये येईल? तृतीयामध्ये येईल. त्यानंतर बघा क्रीडांगण, ठीक आहे, क्रीडेसाठी अंगण, साठी लागले आधी बोलताना म्हटले साठी आलं तर कशामध्ये येईल? चतुर्थीमध्ये येईल. क्रीडेसाठी अंगण म्हणजे चतुर्थी तत्पुरुष समास. गायीसाठी रान, गायरान, पोळीसाठी पाट, म्हणजेच काय झालं इथे? साठी आलं, चतुर्थीमध्ये गेलं. वाट खर्च, वाटेसाठी खर्च म्हणजेच वाट खर्च, हे पण चतुर्थीमध्येच गेलं. ऋणमुक्त, ठीक आहे, आता हा सामासिक शब्द घेतला ऋणमुक्त. ऋणातून मुक्त, हुन ऊन तून कशामध्ये जाईल? पंचमी मध्ये जाईल. ऋणातून मुक्त पंचमी मध्ये गेलं म्हणजे पंचमी तत्पुरुष समास. सेवानिवृत्त, सेवेतून निवृत्त, ठीक आहे. गर्भ श्रीमंत, गर्भापासून श्रीमंत, कशामध्ये गेलं? पंचमी मध्ये गेलं. जाती भ्रष्ट, जातीतून भ्रष्ट, कशामध्ये गेलं? पंचमी तत्पुरुषी मध्ये गेलं. त्यानंतर बघा राजपुत्र, राजपुत्र, राजाचा पुत्र, चाची चे कशामध्ये गेलं? षष्टी मध्ये, ठीक आहे, षष्टी विभक्ती होईल चाची चे, तर त्याचा काय होईल? याचा समास काय होईल? षष्टी तत्पुरुषी समास, ठीक आहे. विभक्ती तत्पुरुषी समासाचे 6 पोट प्रकार आपण बघत आहोत. बघा राजाचा पुत्र, चा आलाय म्हणजे कशामध्ये गेलं? षष्टी तत्पुरुषी समासामध्ये गेलं. आता याचे उदाहरण बघा. देवपूजा, देवाची पूजा. राजवाडा, राजाचा वाडा. घोडदौड, घोड्यांची दौड असं म्हणतो, तर हे कशामध्ये गेले? षष्टी तत्पुरुष समासमध्ये गेलं. त्यानंतर बघा घर जावाई, घरातील जावाई, बोलताना म्हटलं मी आधी तील कशामध्ये येईल? सप्तमीमध्ये येईल, म्हणजे घर जावाई, घरातील जावाई, तील कशामध्ये गेलं? सप्तमी तत्पुरुषी मध्ये गेलं, ठीक आहे. स्वर्गवास, स्वर्गातील वास, ठीक आहे. वनभोजन, पोटशूळ, वनातील भोजन, हे सगळे कशामध्ये गेले? सप्तमी तत्पुरुषी समासामध्ये गेले. तर हे 6 पोट प्रकार कशाचे होते? विभक्ती तत्पुरुषी समासाचे. शिकवताना जेव्हा मी सुरुवात केली होती शिकवताना, तेव्हा जेव्हा आपण सामासिक शब्दाचा विग्रह तयार केला होता, विग्रह बनवला होता, त्या विग्रह बनवताना त्यांना जो प्रत्यय लागला होता, त्या प्रत्ययावरून मी तुम्हाला आधीपासूनच सांगत आली होती की तो प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे. साठी आणि तील हे 2 प्रत्यय मी तुम्हाला आधीच सांगितलं. साठी चतुर्थीमध्ये येईल, तील सप्तमीमध्ये येईल, ठीक आहे. सलाना ते द्वितीयामध्ये येईल. नि, ये, शी हे जे शब्द आहेत ते तृतीयामध्ये येईल. सलाना ते पुन्हा दुसरं चतुर्थीमध्ये येईल. त्यामध्ये साठी ऍड करा. हुन, ऊन, तून, पासून हे शब्द कशामध्ये येईल? पंचमीमध्ये येईल. आ, इ, त, तील हे शब्द कशामध्ये येईल? सप्तमीमध्ये येईल, ठीक आहे. लक्षात आलं? हे 6 पोट प्रकार समजले. त्यानंतर बघा अलुक तत्पुरुषी समास. अलुक, अलुक म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? लोप न पावणारे, ठीक आहे. अलुक म्हणजे लोप न पावणारे, इथे लिहून देते मी. लोप न पावणारे, पावणारे, ठीक आहे. अलुक तत्पुरुषी समास म्हणजे लोप न पावणारे, ठीक आहे. लोप न पावणारे. बघा या समासात संस्कृत मधून जसेच्या तसे आलेले शब्द येतात. असे एकूण 6 शब्द आहेत. यामध्ये मराठीतील केवळ एकच शब्द आहे. संस्कृत मधले किती? 6 शब्द आहे. मराठीतला 1 शब्द आहे. बघा संस्कृत मधील शब्द कोणता आहे? युधिष्ठिर, ठीक आहे. हे शब्द आले तर सगळ्यात पहिले कशामध्ये मारून द्यायचे आपण? अलुक तत्पुरुष समासमध्ये. अलुक तत्पुरुष समास म्हणजे काय? लोप न पावणारे म्हणू शकतो आपण. हे लोप न पावणारे आहेत. संस्कृत मधील शब्द युधिष्ठिर, अग्रेसर, संस्कृत मधून किती घेतले आपण? 6 आहे आपले. युधिष्ठिर, अग्रेसर, पंकेरुह, सरसीज, ठीक आहे. कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. लक्षात आलं? त्यानंतर मराठीतून एकच शब्द आला, तो कोणता आहे? तोंडी लावणे. मराठीतून आलेला जो एक शब्द आहे तो कोणता आहे? तोंडी लावणे. नंतर बघा 1 मिनिट इथे लिहिते मी. आता बघा समासाचे आणखी काही उदाहरण आहे याच्यामध्ये. या समासाचे बघा खिसे कापू, खिसे कापू आहे. खिसे कापू, खिसे कापू. त्यानंतर आहे दीनानाथ. 1 मिनिट. दीनानाथ, ठीक आहे. त्यानंतर आहे पहारेकरी.
या समासाचे आणखी हे उदाहरण आहे खिसे कापू, दीनानाथ, पहारेकरी हे शब्द जरी आले ते कशामध्ये लिहायचे? अलुक तत्पुरुषी समासामध्ये. लक्षात आलं? अलुक तत्पुरुषी समास म्हणजे काय? लोप न पावणारे, लोप न पावणारे. या समासात संस्कृत मधून जशीच्या तसे आलेले शब्द येतात. असे एकूण 6 शब्द आहेत. यामध्ये मराठीत केवळ एकच शब्द आहे. संस्कृत मधील शब्द कोणता आहे? युधिष्ठिर, अग्रेसर, पंकेरुह, सरसीज, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग. मराठीतून एकच शब्द आलेला आहे तो म्हणजे तोंडी लावणे. आणि आणखी जर काही उदाहरणे असतील त्याच्या आपण खिसे कापू, दीनानाथ, पहारेकरी हे शब्द घेऊ शकतो. लक्षात आलं? हे शब्द सुद्धा कशामध्ये येईल? अलुक तत्पुरुषी समासामध्ये येईल. नंतर बघा उपपद तत्पुरुषी समास. लक्षात द्या आता, ज्या समासाचा विग्रह केल्यानंतर त्या समासातील शेवटच्या पदाला, शेवटचं पद म्हणजे काय? दुसरं पद. ठीक आहे, दुसरा शब्द. सामासिक शब्दामधला दुसरा शब्द म्हणजे शेवटचं पद. शेवटच्या पदाला नारा हे प्रत्यय लावून येत असेल तर त्याला उपपद तत्पुरुषी समास किंवा उभय तत्पुरुषी समास, उभय तत्पुरुषी समास असे म्हणतात. आता एक सामासिक शब्द आहे. सामासिक शब्दाला जर सामासिक शब्दामध्ये दुसऱ्या शब्दाला म्हणजे दुसऱ्या पदाला जर नारा हे प्रत्यय लावून येत असेल, नारा, ठीक आहे, नारा हे प्रत्यय लावून येत असेल तर त्याला उपपद तत्पुरुषी समास किंवा उभय तत्पुरुषी समास असे म्हणतात. लक्षात आलं? या समासातील दुसरे पद धातू असते व त्याचा विग्रह केल्यानंतर त्याला नारा प्रत्यय येतो. ठीक आहे, विग्रह केल्यानंतर नारा येतो. ठीक आहे, याला समासाच्या भाषेत उपपद म्हणतात. याला समासाच्या भाषेमध्ये काय म्हणतात? उपपद म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. या छोट्या छोट्या व्याख्या येतात, विचारतात पेपरला. याला समासाच्या भाषेत उपपद म्हणतात. म्हणून या समासाचे नाव उपपद तत्पुरुषी समास असे आहे. बघा आता महत्वाची टिप काय आहे? हा समास ओळखण्यासाठी त्याचा विग्रह केल्यानंतर त्या विग्रहात नारा प्रत्यय असणारा शब्द येतो. नारा प्रत्यय जर आला असेल त्याच्या विग्रहामध्ये, त्या सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये जर नारा प्रत्यय येत असेल शेवटच्या शब्दाला तर ते कशामध्ये गेलाय? उपपद तत्पुरुषी समास मध्ये गेलाय. ठीक आहे, आता त्याचे उदाहरण पाहू आपण काय आहे. बघा सामासिक शब्द इकडल्या साईडने, विग्रह त्या साईडने दिलाय. बघा अनुज. अनुज म्हणजे काय? मागून जन्मणारा. ठीक आहे, मागून जन्मणारा अनुज. ठीक आहे, याची एक ज वरून आता काय होते? जन्मणारा. करी म्हणजे करणारा. ठीक आहे, कार म्हणजे करणारा. हे जे छोटे छोटे शब्द आहे ना कसे ओळखायचे ते नंतर घेणारच आपण. बघा अनुज, ज म्हणजे जन्मणारा, मागून जन्मणारा. ठीक आहे, शेषशाही. शाही म्हणजे शाहीची पण एक लक्षात ठेवा, शाही म्हणजे निजणारा येणार आहे. कुठेही येऊ शाही पण निजणाराच येणार आहे. ठीक आहे, तर शेषशाही म्हणजे शेषावर निजणारा. शेवटच्या शब्दाला काय आलाय? नारा प्रत्यय लागलाय. म्हणजे कशामध्ये गेलं ते? कशामध्ये गेलं? उपपद तत्पुरुषी समासामध्ये. वारकरी, वारी करणारा, नारा प्रत्यय आलाय. लेखक, लेखन करणारा, नारा प्रत्यय. ग्रंथकार, ग्रंथ करणारा, शेवटच्या शब्दाला काय आलाय? नारा प्रत्यय आलाय. कृतज्ञ, केलेले उपकार जाणणारा. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार न जाणणारा. ठीक आहे, नारा प्रत्यय आलाय. पहारेकरी, पहारा देणारा. दुसऱ्या शब्दाला काय आला इथे? प्रत्यय. कोणता आलाय? नारा. ठीक आहे, देशस्थ, देशात राहणारा, नारा प्रत्यय आलाय. पंकज, चिखलात जन्मणारा. कोण आहे चिखलात जन्मणारा? कमळ. कमळ चिखलात जन्म घेतो म्हणजे चिखलात जन्मला काय? कमळ, पंकज. वाट सुरू, वाटेवरून चालणारा, नारा प्रत्यय आलाय दुसऱ्या पदाला. मनुज, मनातील जाणणारा, नारा प्रत्यय. मार्गस्थ, मार्गावर राहणारा म्हणजे मार्गस्थ, नारा प्रत्यय आलाय. कशाचं उदाहरण झालंय? उपपद तत्पुरुषी समासाचं. त्यानंतर बघा खग, आकाशात गमन करणारा. कोण असते? पक्षी. पक्षीचे समानार्थी शब्द काय? विहंग. ठीक आहे, द्विज म्हणतो आपण त्याला. खग, आकाशात गमन करणारा, नारा प्रत्यय आलाय. जलद, जल देणारा, नारा. हर्षद, आनंद देणारा, हर्षद. द्विज, मागून जन्मणारा किंवा दुसऱ्यांदा जन्मणारा. ठीक आहे, दुसऱ्यांदा जन्म घेणारे कोण कोण आहे? ब्राह्मण आहे, दात आहे, आपले पक्षी आहे. ठीक आहे, तर कशामध्ये गेलं? द्विज. द्विज. ठीक आहे, द्विज कशामध्ये गेलं? मागून जन्मणारा म्हणजे नारा प्रत्यय आलाय. दुसऱ्यांदा जन्मणारा म्हणजे नारा प्रत्यय आलाय. इथे कशामध्ये गेलं ते? उपपद तत्पुरुषी समासामध्ये गेलंय. आता बघा अग्रज. अग्रज काय? आधी जन्मणारा. अग्रज. अनुज म्हणजे मागून जन्मणारा, अग्रज म्हणजे आधी जन्मणारा. ठीक आहे, नारा प्रत्यय आलाय. आग लाव्या, आग लावणारा, नारा प्रत्यय आलाय. पयोद, पाणी देणारा कोण आहे? ढग. पाणी देणारा ढग. इथे पण नारा प्रत्यय आलाय. गळे कापू, गळे कापणारा, इथे नारा प्रत्यय आलाय. कृतज्ञ, सांगितलं आधी कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा.
कृतघ्न म्हणजे केलेले उपकार न जाणणारा, न जाणणारा, इथे नारा प्रत्यय आलाय. नंतर बघा शेतकरी, शेती करणारा, नारा प्रत्यय आहे. जर बघा सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर शेवटचा शब्द जो दुसरा शब्द असते त्याला जर नारा प्रत्यय लागून येत असेल तर कशाचं उदाहरण झालं, उपपद तत्पुरुषी समासाचं. लक्षात आलं. आता बघा हे कसं ओळखायचं, ज म्हणजे कसं ओळखायचं, जला ज ज करी कार हे कसं ओळखायचं बघा. आता बघा महत्वाचे आहे, वरील उदाहरणामध्ये शेवटले पद हे धातू म्हणून आलेले आहे. ठीक आहे, त्याचा विग्रह खालील प्रमाणे करावा. धातू म्हणून आले त्याचा विग्रह खालील प्रमाणे कसा करावा ते बघा. जर शेवटच्या शब्दाला कार येत असेल, ठीक आहे, कार, कार म्हणजे काय, करणारा, कार म्हणजेच करणारा होईल. जर शेवटच्या शब्दाला सरू आलं असेल, ठीक आहे, तर सरू म्हणजे जाणारा, वाट सरू म्हणजे वाटेवरून जाणारा. ठीक आहे, वाट सरू म्हणजे वाट सरू म्हणजे जाणारा होईल इथे. करी म्हणजेच करणारा, लाव्या म्हणजे लावणारा. ठीक आहे, ते शब्द लक्षात ठेवायचे, तुम्हाला समजून जाते. ज म्हटलं की जन्मणारा येईलच तिथे, स्थ म्हटलं तर राहणारा येणारच आहे. ठीक आहे, स्थ जर आलं शेवटच्या शब्दाला तर राहणारा हा शब्द तिथे येणारच आहे. ज्ञ म्हणजे जाणणारा. ठीक आहे, ज्ञ म्हणजे न जाणणारा. आधी बोलली मी कृतज्ञ, ज्ञ आला तर जाणणारा आणि घ्न कृतज्ञ आलं तर न जाणणारा. ठीक आहे, न जाणणारा. त्यानंतर बघा द असलं शेवटी लागून, ठीक आहे, द असलं देणारा होईल विग्रह करताना. सामासिक शब्दाला जर जा लागलेलं असेल तर विग्रह करताना जाणारा होईल. सामासिक शब्दाला शाही लागलं असेल तर विग्रह करताना निजणारा होईल. ठीक आहे, निजणारा. त्यानंतर फिरणारा ग, ग इथे ग येते. ठीक आहे, ग म्हणजेच इथे ग चा काय होईल, फिरणारा किंवा गमन करणारा. जर सामासिक शब्दाला शेवटी ग लागलेलं असेल तर त्याचा विग्रह करताना तिथे काय येईल, फिरणारा किंवा गमन करणारा, जर ग लागलेलं असेल तर. लक्षात आलं. या ट्रिक्स आहे, या लक्षात ठेवायच्या. कार करणारा, सरू जाणारा, करी लागलेलं असेल तर करणारा येईल विग्रहामध्ये, लाव्या लागलं असेल सामासिक शब्दाला तर लावणारा येईल विग्रहामध्ये, ज लागलं असेल सामासिक शब्दामध्ये तर विग्रहामध्ये जन्मारा येईल, स्थ असेल तर राहणारा, ज्ञ असेल तर जाणणारा, घ्न असेल तर न जाणणारा, द असेल तर विग्रहामध्ये काय येईल, देणारा. सामासिक शब्दामध्ये जर जा असेल, सामासिक शब्दामध्ये जा असेल तर विग्रहामध्ये काय येईल, जाणारा. सामासिक शब्दामध्ये शाही आलेलं असेल शेवटचा शब्द तर विग्रह करताना निजणारा येईल. ठीक आहे, ग असेल तर फिरणारा किंवा गमन करणारा. ठीक आहे, लक्षात आलं. नंतर बघा उपपद लक्षात आलं ना. जर सामासिक शब्दाला म्हणजे सामासिक शब्दातील शेवटच्या शब्दाला जर नारा हे प्रत्यय लागून येत असेल तर विग्रह करताना तर ते कशामध्ये गेलं, उपपद तत्पुरुषी समासामध्ये गेलं. लक्षात आलं. नंतर बघा नंतरचा प्रकार आहे कर्मधारय समास. ठीक आहे, कर्मधारय समास. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत येतात. दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत येतात. प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय असतो का, नाही. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत येतात त्यांना कर्मधारय तत्पुरुषी समास असे म्हणतात. म्हणजे पहिल्या पदालाही प्रत्यय नसणार आणि दुसऱ्या पदालाही प्रत्यय नसणार त्याचा विग्रह केल्यानंतर. ठीक आहे, नंतर बघा या प्रकारात 4 प्रकारचे शब्द येतात. एक तर आधी विशेषण येईल, नंतर नाम येईल. जो सामासिक शब्द आहे ना तर सामासिक शब्दाने काय होईल, एक तर आधी विशेषण येईल पहिला शब्द, दुसरं पद नाम येईल, किंवा पहिलं पद नाम तर दुसरं पद विशेषण येईल, किंवा पहिलं पद विशेषण येऊ शकते आणि दुसरं पद सुद्धा विशेषण येऊ शकते. ठीक आहे, पहिलं पद नाम येऊ शकते किंवा दुसरं पद पण नाम येऊ शकते. ठीक आहे, एक तर पहिलं पद विशेषण असेल तर दुसरं नाम असेल, पहिलं नाम असेल तर दुसरं विशेषण असेल, किंवा पहिलं विशेषण दुसरं पण विशेषण असेल, आणि पहिलं जर नाम असेल तर दुसरं सुद्धा नाम असेल. काही असू शकते या कंडिशन मध्ये. ठीक आहे, महत्वाची नोट बघा. या प्रकारात सामासिक शब्दात येणारे हे विशेषण हे गुण विशेषण असते. जे सामासिक शब्दामध्ये आलेले जे विशेषण असते याच्यामध्ये काय असते, या समासामध्ये काय असते, ते गुण विशेषण असते. म्हणजे बघा या प्रकारात सामासिक शब्दाला येणारे हे विशेषण म्हणजे सामासिक शब्दाला येणारे विशेषण हे गुण विशेषण असते. ठीक आहे, जर संख्या विशेषण असेल तर त्यानंतर ते नाम असेल तर ते द्विगु समासाचे. हे सध्या आपल्याला हे बघायचं नाहीये. बघा ज्या प्रकारात जे बघायचं ते बघा. या प्रकारात सामासिक शब्दाला येणारे विशेषण हे गुण विशेषण असते. ठीक आहे, संख्या विशेषण नसणार आहे. इथे काय असणार आहे, गुण विशेषण असणार आहे. आता बघा उदाहरणावरून लवकर लक्षात येईल तुमच्या. सामासिक शब्द आणि विग्रह बघा. नीलकंठ, नीलकंठ, निळा असा कंठ, नीलकंठ निळा असा
कंठ. विग्रह करताना दोघांपैकी म्हणजे पहिल्या पदाला किंवा दुसऱ्या पदाला हे आलाय का, प्रत्यय आलाय का, नाही आलाय. म्हणजे दोघांनाही, दोघंही प्रथमा विभक्तीत असतात. प्रथमामध्ये प्रत्यय नसतो. ठीक आहे. म्हणजे इथे काय म्हटलंय, दोघेही प्रथमा विभक्तीत असतात. म्हणजे ते निळाला प्रत्यय आहे का नाही, कंठाला प्रत्यय आहे का नाही. म्हणजे दोन्ही पदाला, दोन्ही शब्दाला इथे प्रत्यय नसतो. म्हणजे ते काय असतात, प्रथमा विभक्तीमध्ये असतात. खडी साखर, खडी सारखी साखर आलाय. ठीक आहे, सारखी आलं, पण खडीला प्रत्यय लागलाय का नाही, साखरला लागलाय का नाही. म्हणजे कशामध्ये गेलं, कर्मधारय समासमध्ये गेलं. ठीक आहे. यशोधन, यश हेच धन, प्रत्यय लागलाय का दोघाला, नाही. भाषांतर, अन्य अशी भाषा, अन्यला पण नाही, भाषाला पण नाही. नरसिंह, सिंहासारखा नर, पण आहे का इथे, नाही. सिंह आणि नर, ठीक आहे, सारखा आलाय नर. कमलनयन, कमलासारखे डोळे. पितांबर, पिवळे असे अंबर, दोघालाही प्रत्यय नाही. लाल भडक, भडक असे लाल, दोघालाही प्रत्यय नाही. काव्यामृत, काव्य हेच अमृत, काव्याला पण प्रत्यय नाही, अमृतालाही प्रत्यय नाही. वेशांतर, अन्य असा वेश, दोघालाही प्रत्यय नाही. नीलकंठ, निळे असे कमळ, सॉरी नीलकमळ, नीलकंठ नाही, नीलकमल, निळे असे कमल. म्हणजे पहिल्या पदाला आणि दुसऱ्या पदाला सुद्धा प्रत्यय इथे लागलेला नाही. कशामध्ये गेलं ते, कर्मधारय समासमध्ये गेलं. घनश्याम, घनासारखा श्याम, घनासारखा आला, पण इथे प्रत्यय आहे का, नाही आहे. प्रत्यय आहे का, नाही आहे. म्हणजे दोन्ही काय असणार, प्रथमा विभक्तीमध्ये असणार. घनासारखा श्याम. महादेव, महान असा देव, दोघालाही प्रत्यय नाही. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. वज्रदेह, वज्रासारखा देह. हिरवेगार, हिरवे असे गार. काळा भोर, काळा असा भोर. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष, पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. ठीक आहे. दोघाला प्रत्यय आहे का, नाही. आणि ते कशामध्ये येईल, गुण विशेषण मध्येच येईल, संख्या विशेषणामध्ये येईल का, नाही. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. पांढरा शुभ्र, पांढरा असा शुभ्र. चंद्रमुख, चंद्रासारखे मुख. ठीक आहे. प्रत्यय आहे का, तो नाही, प्रत्यय नाहीये. बघा, चंद्रासारखे मुख कशामध्ये गेलं ते, कर्मधारय समासमध्ये गेलं. विद्याधन, विद्या हेच धन. कर्मधारय समासमध्ये काय असते, पहिलं पद म्हणजे पहिला शब्द, दुसरे पद म्हणजे दुसरा शब्द, या दोन्ही शब्दाला काय असते, प्रत्यय नसते. म्हणजे ते दोघेही प्रथमा विभक्तीमध्ये असतात. लक्षात आलं. कोणी म्हणेल हे इथे सारखा लागलाय, सारखी लागले, हे प्रत्यय नाहीये. ठीक आहे, प्रत्यय नाहीये. नंतर बघा, लक्षात आलं. त्यानंतर आपल्याला काय पाहायचंय, द्विगु तत्पुरुषी समास. काय बघायचं आहे, द्विगु तत्पुरुषी समास. ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद संख्या विशेषण, ठीक आहे, ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद संख्या विशेषण असते व दुसरे पद नाम असते. पहिलं पद संख्या विशेषण असणार आहे, दुसरं पद नाम असणार आहे, अशा सामासिक शब्दाला द्विगु तत्पुरुषी समास असे म्हणतात. आता कंडिशन काय आहे, पहिले संख्या विशेषण येईल, नंतर नाम येईल. ठीक आहे, आधी संख्या विशेषण मग नाम येईल. द्विगु समासाचं बघा, सामासिक शब्द विग्रह. नवरात्र, नवरात्र, नऊ रात्रींचा समूह. ठीक आहे, नऊ काय झालं, संख्या विशेषण झालं. नऊ रात्रींचा समूह संख्या विशेषण मध्ये गेलं. ठीक आहे, रात्र काय झालं, इथे नाव झालं. नव झालं संख्या विशेषण, रात्र झालं नाम. नवरात्र, नऊ रात्रींचा समूह. पंधरवाडा, पंधरवडा. ठीक आहे, आधी विशेषण आलंय पंधर, संख्या विशेषण, नंतर काय वाडा म्हणजे नाम आलंय. पंधरवडा म्हणजे 15 दिवसांचा समूह. त्रिकोण, 3 कोणांचा समूह, आधी संख्या विशेषण आलंय, नंतर नाम आलंय. दशावतार, 10 अवतारांचा समूह. चतुर्मास, 4 महिन्यांचा समूह. बघा 4, 10, 3, 15, 9, आधी संख्या विशेषण आलंय, नंतर बघा रात्र, दिवस, कोण. ठीक आहे, अवतार, महिना, हे शब्द हे काय झाले, नाम झाले आहे. ठीक आहे, आधी संख्या विशेषण, नंतर नाम. द्विगु समासामध्ये येईल. बघा, नवग्रह, 9 ग्रहांचा समूह. पंचधारा, पंचधारांचा समूह. चौरस्ता, 4 रस्त्यांचा समूह. 12 भाई, 12 भावांचा समूह. 56 भोग, 56 प्रकारच्या पदार्थांचा समूह. पंचवटी, 5 वळांचा समूह. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह. पंचारती, 5 आरत्यांचा समूह. चौकोन, 4 कोणांचा समूह. बघा आधी काय काय आलंय, 4, 12, 56, 5, 3, 5, 4, हे काय आलंय, संख्या आली. म्हणजे ते कशामध्ये गेलं, संख्या विशेषण. ठीक आहे, रस्ता, भाऊ. ठीक आहे, पदार्थ, वळ, भुवन. ठीक आहे, आरत्या, कोण, हे सगळे काय झाले, नाम झाले आहे. म्हणजे द्विगु समासामध्ये काय होईल, आधी संख्या विशेषण येईल, त्याच्यानंतर नाम येईल. लक्षात आलं. ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद संख्या विशेषण असते
व दुसरे पद नाम असते अशा सामासिक शब्दाला द्विगु तत्पुरुषी समास असे म्हणतात. इथे पण बघा 9 पण 5 हे संख्या विशेषण झालं, ग्रह नाम झालं, धारा सुद्धा नाम झालं. आधी संख्या विशेषण असणार आणि नंतर नाम असणार. कशामध्ये जाईल ते सगळे उदाहरण द्विगु तत्पुरुषी समासामध्ये जाईल. नंतर बघा नन तत्पुरुषी समास. एक मिनिट बघा नन तत्पुरुषी समास, नत्र नाही वाचत त्याला, नन तत्पुरुषी समास. ज्या तत्पुरुषी समासातील पहिले पद नकारार्थी असते, पहिले पद नकारार्थी असणार अशा समासाला नत्र तत्पुरुषी समास असे म्हणतात. आता नकारार्थी म्हटलं तर कोणते शब्द यायला पाहिजे? अन, न, ना, बे, गैर, नी. ठीक आहे, तर हे शब्द यायला पाहिजे. म्हणजे नकार. ज्या तत्पुरुषी समासातील पहिले पद नकारार्थी असते अशा समासाला नत्र तत्पुरुषी समास असे म्हणतात. आता पहिलं पद इथे काय? नी. निरोगी, रोगी नाही. निरोगी म्हणजे रोगी नाही. आता इथे न आलं, नी आलाय, तर हे कशामध्ये इथे नकार दर्शवत आहे. नी हा शब्द, जो नी हा इथे शब्द आलाय, पहिलं पद आलंय नी, हे काय इथे नकार दर्शवत आहे. ठीक आहे, रोगी नाही. आणि याचा विग्रह करताना नाही हा शब्द इथे येणारच. विग्रह जेव्हा करू, आता नन तत्पुरुषी समासामधला जो आपण सामासिक शब्द घेतलाय, तर या सामासिक शब्दाचा विग्रह करताना नाही हा शब्द येणारच आहे. बघा पहिल्या सगळ्या उदाहरणामध्ये नाही हा शब्द आलाय. नाही 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 याचा विग्रह करताना नाही हा शब्द येणारच आहे. निरोगी, पहिलंच पद काय आहे? नकार दर्शवत आहे. ठीक आहे, पहिले पद नकारार्थी असते. निरोगी, रोगी नाही. नापास, ना. ठीक आहे, पहिलं पद काय आलंय? नकारार्थी आलाय. बेडर, बे काय आला? नकारार्थी. डर नाही. नापास, पास नाही. अनपेक्षित, अपेक्षित नाही. आला इथे अन काय इथे नकार दर्शवत आहे. ठीक आहे, गैरहजर, गैर आला इथे, आला इथे, नी आला इथे, आलाय. बघा गैरहजर, हजर नाही. अन्याय, न्याय नाही. निष्कलंक, कलंक नाही. अथांग, थांग नाही. आणि विग्रह करताना इथे काईल, नाही हा शब्द येणारच आहे. ठीक आहे, नन तत्पुरुषी समासाचं जे उदाहरण असते, जो सामासिक शब्द असते, त्याचा विग्रह करताना तिथे नाही हा शब्द येणारच आहे. आणि पहिले पद हे काय असते? नकारार्थी असते. इथे गैर आलाय, आलाय, नी आलाय, आलाय. ठीक आहे, नास्तिक, नास्तिक मध्ये ना आलाय म्हणजे आस्तिक नाही. नास्तिक म्हणजे आस्तिक नाही. ठीक आहे, विग्रह करताना इथे नाही आलाय. असत्य म्हणजे सत्य नाही, इथे आलाय. अनाथ, इथे आलाय म्हणजे नाथ नाही, ज्याला नाथ नाही. ठीक आहे, तर तो काय झाला? अनाथ झाला. तर इथे काय असणार? पहिलं पद हे नकारार्थी असणार आणि त्याचा विग्रह केल्यानंतर तिथे विग्रहामध्ये कोणता शब्द येईल? नाही. नाही हा शब्द येईल. तर तो विग्रहामध्ये आल्यानंतर तो कशामध्ये गेला? तो शब्द कशामध्ये गेला? नन तत्पुरुषी समासामध्ये गेला. नन तत्पुरुषी समासाची ओळखच ही आहे की या समासातील पहिले पद नकारार्थी असते. आणि दुसरं एक सांगते की विग्रह करताना विग्रह करताना आपण ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करतो त्याचा विग्रह करताना तिथे नाही हा शब्द येईलच. ठीक आहे, या समासात अन, न, ना, बे, गैर, नी हे उपसर्ग साधित शब्द असेल तर ते सर्व सामासिक नन तत्पुरुषी समासात येतात. नन तत्पुरुषी समासामध्ये येतात. महत्वाची टिप काय? हा समास ओळखण्यासाठी त्याच्या विग्रहामध्ये नाही हा शब्द येतो. नाही हा शब्द येतो. लक्षात आलं? म्हणजे कशाचं उदाहरण झालं ते? नन तत्पुरुषी समासाचं. नंतर बघा मध्यम पदलोपी. मध्यम पदलोपी म्हणजे खूप जणांना आवडतो, चांगला प्रकार आहे. मध्यम पदलोपी, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर मधातील काही पदे गाळावी लागतात. ठीक आहे, म्हणजे त्या पदांचा काय? लोप करावा लागतो. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर मधातील काही पदे गाळावी लागतात म्हणजे लोप करावा लागतो व त्यापासून तयार होणारा सामासिक शब्दाला मध्यम पदलोपी समास असे म्हणतात. त्या विग्रह करताना विग्रहामधले जे मधातले जे पद असते त्या पदाचा लोप करावा लागतो. ठीक आहे, आणि त्या लोप केल्यानंतर त्यापासून जो दुसरा शब्द सामासिक शब्द तयार होतो त्याला काय म्हणतो आपण? मध्यम पदलोपी समास असे म्हणतो. ठीक आहे, आता सामासिक शब्द काय? गुळांबा. गुळांबा आहे, गुळ घालून केलेला आंबा. ठीक आहे, गुळ घालून केलेला आंबा. इथे घालून केलेला याचा आपण काय केलाय? मधातल्या पदाचा लोप केलाय म्हणजे ते नाहीसे केलंय, नष्ट केले. इथून गुळ आंबा काय तयार झालं? गुळ आंबा. गुळ घालून तयार केलेला आंबा म्हणजेच गुळ आंबा. मधातल्या पदाचा आपण काय इथे केलाय? लोप केलाय.
कांदा पोहे, कांदा घालून केलेले पोहे, घालून केलेले पोहे याचा लोप केला, काय झालं कांदा पोहे. साखर भात, साखर घालून केलेला भात, साखर भात. ठीक आहे, कशामध्ये गेलं मध्यमपद लोपी समासामध्ये. काय म्हटलं इथे, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर मधातील काही पदे गाळावी लागतात म्हणजे लोप करावी लागतात व त्यापासून तयार होणाऱ्या सामासिक शब्दाला मध्यमपद लोपी समास असे म्हणतात. डाळ वांगे, डाळ घालून केलेले वांगे हे नष्ट करायचं इथलं, म्हणजे काय राहिलं डाळ आणि वांगे म्हणजे डाळ वांगे. नात सून, नाता कडून असलेली, कडून असलेली हे काढून टाकायचं, मधातलं पद काढून टाकायचं म्हणजे काय नात सून. बालमित्र, बालपणापासूनचा मित्र म्हणजेच बालमित्र, मधातलं पद गाळून टाकायचं, लोप करायचा म्हणजे बालमित्र. कशामध्ये जाईल मध्यमपद लोपीमध्ये जाईल. मामे बहीण, मामे बहीण मामाकडून असलेली बहीण. ठीक आहे, कडून असलेली याचा लोप करायचा. भोजन भाऊ, भोजनापुरता भाऊ हे नष्ट करायचं म्हणजे भोजन भाऊ झालं. आत्ते भाऊ, आत्याकडून असलेला भाऊ, कडून असलेला याचा लोप करायचा, काय झाली ते आत्ते भाऊ झालं. पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी. घोडेस्वार, घोडेस्वार म्हणजे घोड्यावर असलेला स्वार. सोले भात, सोले घालून केलेला भात. हे जे मधातले पद असते यांचा लोप करावा लागतो, मधातल्या पदांचा लोप करावा लागतो आणि त्यापासून एक जो सामासिक शब्द तयार होतो त्याला काय म्हणतो आपण मध्यमपद लोपी समास. सोले आणि भात त्याच्यापासून काय झालं सोले भात म्हणजे ह्या कशामध्ये गेला हे उदाहरण मध्यमपद लोपी समासामध्ये हे उदाहरण गेलं. लक्षात आलं. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर मधातील काही पदे गाळावी लागतात म्हणजे लोप करावी लागतात, त्यापासून तयार होणाऱ्या सामासिक शब्दाला मध्यमपद लोपी समास असे आपण काय म्हणतो असे म्हणतो. आज काय बघितलं होतं आपण पूर्ण टोटल बघा. आज बघितलं आपण समास स्टार्ट केलं. ठीक आहे, एक मिनिट. आज आपण समास स्टार्ट केलं. समास स्टार्ट केल्यानंतर आपण काय बघितलं विग्रह काय असतो. ठीक आहे, सामासिक शब्दाचा विग्रह काय असतो, सामासिक शब्द म्हणजे काय असते, त्यानंतर समास म्हणजे काय आपण हे सगळं बघितलं आहे. त्यानंतर सामासिक शब्दाचा जे लिंग आहे ते कसं ठरवायचं, लिंग कसं ठरवायचं, सामासिक शब्दाचं दुसऱ्या शब्दावरून त्या शब्दाचं लिंग ठरवायचं असते. त्याच्यानंतर समासाचे प्रकार पाहिले, तत्पुरुषी समास आपला अव्ययभाव समास पाहिला. अव्ययभाव समासामध्ये काय असते पहिले पद महत्वाचे असते म्हणजे पूर्वपद प्रधान असते आणि दुसरे गौण असते. ठीक आहे, अव्ययभाव समासाचे आपण किती 3 प्रकारचे शब्द पाहिले. कोणता संस्कृत उपसर्ग साधित, फारशी उपसर्ग साधित आणि विरक्तीवाले शब्द. ठीक आहे, संस्कृत मध्ये कोणते कोणते हे येईल उपसर्ग येईल आ यथा प्रति. लक्षात आलं. फारशी मध्ये काय येईल कोणते उपसर्ग येईल गैर बे बिन हर दर यापासून या उपसर्गापासून तयार होणारे शब्द कशामध्ये फारशी उपसर्ग साधित मध्ये येईल. त्यानंतर आपण पाहिले विरक्तीवाले शब्द, विरक्तीवाले शब्द म्हणजे पुन्हा पुन्हा येणारे शब्द. लक्षात आलं. त्यानंतर आपण पाहिले तत्पुरुषी समास. तत्पुरुषी समासामध्ये त्याचे प्रकार घेतले. नन तत्पुरुषी समास, उपपद तत्पुरुष समास, विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास, मध्यमपद लोपी समास हे सगळे कशामध्ये आले तत्पुरुषी समासामध्ये. आपण आज काय कंप्लीट केलं आहे, एक केला अव्ययभाव समास आणि दुसरं केला आपण तत्पुरुषी समास. उद्या आपण जे उरलेले 2 प्रकार आहेत ते 2 प्रकार आपण उद्या कंप्लीट करून टाकू. ठीक आहे, धन्यवाद. आणि मी उद्या जो भाग होणार आहे, उद्या जो आपण समासाचा दुसरा भाग घेणार आहे तो उद्या म्हणजे 27/2/2024 ला मंगळवारी फोनिक्स अकॅडमी वर्धा सरळ सेवा भरती बॅच या YouTube चॅनलवरती लाईव्ह घेण्यात येईल. याचा दुसरा भाग. ठीक आहे, हा पहिला भाग आपण कशावरती घेतलाय फोनिक्स अकॅडमी वर्धा. ठीक आहे, या चॅनलवरती टाकणार आहेत आणि उद्याचा या चॅनलवरती लाईव्ह होणार आहे. YouTube चॅनलवर लाईव्ह होणार आहे कोणता फोनिक्स अकॅडमी वर्धा सरळ सेवा भरती बॅच. लक्षात आलं. तर धन्यवाद. अभ्यास करत राहा. सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.